बिग बॉस मराठी हे फेक आहे. बिग बॉस मराठीनं अनफेअर डिसिजन घेतलं. बिग बॉस मराठीनं पार्सलिटी केली आणि तन्वी कोलतेला जिंकवलं. अशा पोस्ट आणि अशा कमेंट काही जण करत आहेत. तन्वी कोलते विजेता झाल्यामुळं काही जण तन्वीवर आणि बिग बॉसवर टीका सुद्धा करतायत. परंतु खरंच तन्वी विजेता झालीये हे अनफेअर झालंय का खरं झालंय हेच आपला सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर तन्वी कोलते ही बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेता झालेली आहे आणि 5 वर्षानंतर इतिहास घडलेला आहे. कारण की बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेता मेघा धाडे झाली होती. त्याच्यानंतर 6व्या सीझनचा विजेता होण्याचा मान तन्वी कोलतेला मिळालेला आहे. मग आता हे जे डिसिजन आहे हे फेअर आहे अनफेअर आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्या पद्धतीनं तन्वी कोलतेला जिंकवलेला आहे किंवा ती विजेता झालेली आहे हे खरोखर आहे आणि हा खराच निकाल त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये अनफेअर किंवा फेक असं काहीही नाही. असं मी तुम्हाला का सांगतोय कारण की बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा जर आपण विचार केला तर घरामध्ये 17 सदस्य सहभागी झाले होते. ते कशा पद्धतीने एकमेकांसोबत भांडत होते, बोलत होते, काही जणांची भाषा कशी होती, काही जण कोणाला धमक्या देत होते, हे आपण सगळं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बघितलेलं आहे. काही जण चोऱ्या करत होते, काही जण नावं ठेवत होते, काही जण शिव्या देत होते, कोणाची भाषा चांगली नव्हती. मग एवढ्या सगळ्या सदस्यांमध्ये तन्वी कोलते ही एक अशी सदस्य होती जी त्या ठिकाणी सगळ्यांसोबत चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायची, सगळ्यांसोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करायची आणि तिच्या जर कोणी विरोधात गेलं तर मग ती त्याला त्याच पद्धतीनं भांडायची सुद्धा आणि रडायची सुद्धा. म्हणूनच सुरुवातीला तन्वी कोलतेला म्हणण्यात आलं होतं की तन्वी कोलते खूप बोलते. मग तिनं बोलण्याबरोबरच घरामध्ये चांगलं राहण्याचा आणि चांगलं दिसण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे घरातले जे इतर सदस्य आहेत कसंही राहायचं, कसेही कपडे घालायचे, कसंही फिरायचं, तसं कुठलंही काम तन्वीनं न करता तिनं हा सगळा गेम समजून घेतला होता की हा गेम फॅमिलीसोबत बघितला जातो. प्राईम टाईमला हा शो घरामध्ये लावला जातो आणि घरातले सगळे लोक एकत्र बसून हा शो बघतात. म्हणून तन्वीनं त्या ठिकाणी घरामध्ये चांगलं दिसण्याचा सुद्धा प्रयत्न केला. दररोज नवनवीन ड्रेस घालून चांगलं मेकअप करून अतिशय सुंदर दिसण्याचं काम तन्वीनं त्या ठिकाणी केलं आणि तिचं तेच रूप जनतेला मोठ्या प्रमाणात आवडलं. हे तन्वीनं चांगलं पहिलं काम त्या ठिकाणी केलं होतं. दुसरं म्हणजे तन्वी मुद्द्यानं उत्तर देत होती. एखाद्याला विरोध केला तर ते सुद्धा मुद्द्यानं करत होती. कोण कशा पद्धतीनं कमी खेळतंय, कोणाचा गेम वीक आहे याचे मुद्दे सुद्धा तन्वी चांगल्या पद्धतीनं मांडत होती. प्रत्येक टास्कमध्ये तन्वी कोलते मन लावून जीव तोडून टास्क खेळत होती. तिनं कधीही टास्क उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या ठिकाणी वुमन कार्ड खेळलं नाही की मी एक मुलगी आहे, मला इथं पकडू नका, मला तिथं पकडू नका, मला वडू नका, अशा पद्धतीनं तन्वीनं केलं नाही. उलट ती एक स्ट्रॉंग प्लेअर म्हणून चांगला खेळ त्या ठिकाणी खेळत होती. मग तिचं बोलणं सुद्धा चांगलं होतं, तिचं खेळणं सुद्धा चांगलं होतं आणि घरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर सुद्धा तिचं चांगलं लक्ष होतं. मग एवढ्या सगळ्या क्वालिटी तन्वी कोलतेमध्ये असल्यामुळं नेहमी भाऊच्या धक्क्यावर तन्वीचं कौतुकच होत होतं. कारण की ती तिच्यामध्ये नेहमी सुधारणा करत होती आणि गेममध्ये नवनवीन बदल सुद्धा करत होती. शेवटचा जो टास्क होता फायनलिस्टमध्ये जाण्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा तन्वीनं जे काही जीव तोडून मेहनत केली आणि डायरेक्ट फायनलिस्ट झाली ते फक्त तिच्या मेहनतीच्या आणि खेळाच्या जीवावर झालेली आहे. म्हणून तन्वी कोलते ज्या पद्धतीनं विनर झाली ती तिच्या खेळाच्या जीवावर झालेली आहे. बिग बॉसची फेवरेट आहे म्हणून झालेली नाही आणि राज्यातल्या जनतेने तिला वोट दिलंय म्हणून ती त्या ठिकाणी विनर झालेली आहे. मग तन्वीच्या कॉम्पिटिशनमध्ये दुसरा एवढा कोणी स्ट्रॉंग प्लेअर होता का तर अजिबात नव्हता. कारण की तन्वी एवढा स्ट्रॉंग प्लेअर घरामध्ये दुसरा कोणीही नव्हता. होता तर तो विशाल होता. विशाल मास्टर माइंड म्हणून सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी करत होता. पण विशाल काय करायचा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळायचा आणि त्याच्या अगोदर घरामधले सदस्य बाहेर कसे जातील
याच्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि स्वतः टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत होता. पण मात्र तन्वी सगळ्यांना सोबत घेऊन चालत होती. सगळ्यांना पुढं कसं नेता येईल हे सुद्धा माणुसकी ती बिग बॉसच्या घरामध्ये दाखवत होती. आता या सगळ्या गोष्टी तन्वी दाखवत असल्यामुळं लोकांना सुद्धा तन्वी आवडत होती. म्हणून अनेक जण तन्वीच विनर आहे हे फिक्स सांगत होते. म्हणून तन्वी जिंकलेली आहे आणि ती ज्या पद्धतीनं जिंकली हे बिग बॉसचं आणि राज्यातल्या जनतेचं खरं डिसिजन आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.